Hello everyone, welcome to RV English. So students, in this video we are going to learn passage number 3 of 10th standard semi-English lesson, an encounter of a special kind. मित्रांनो, an encounter of a special kind या लेसन मधील passage number 3 आपण शिकणार आहोत. Let's get started. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The changed circumstances म्हणजे बदललेली परिस्थिती, चेंज म्हणजे बदललेली. तर ही जी बदललेली परिस्थिती होती अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक आणि अचानक झालेला जो हल्ला होता, अनपेक्षित हल्ला फ्रॉम अननोन क्वार्टर्स, आणि तो कुठून झाला होता हे त्या लंगूरला कळू शकलं नाही. त्यामुळे फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. वरांडाच्या वरचे उतरतं छत होतं, त्यावरून त्या बेबी लंगूरला त्या मेल लंगूरने तिथे सोडून दिलं, कारण त्याच्यावर अचानक हा हल्ला झाला होता. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. तर तो बेबी बिलकुलच हालचाल करत नव्हता, मोशनलेस होता आणि जणू काही तो मेलेला आहे असं वाटत होतं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल अँड मील. जसं जसं त्या बेबीची बॉडी ही हळूहळू त्या उतरत्या छतावरून घसरू लागली, तसं तसं खालील जे कुत्रे होते त्यांची एक्साइटमेंट मॅनिफोल्ड म्हणजे हळूहळू वाढू लागली, कारण त्यांना वाटत होतं की आता आपल्याला चांगल्या पद्धतीचं मील म्हणजे जेवण मिळणार. कीपिंग द डॉग्स at bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tilted roof. जसा तो बेबी खाली खाली त्याची बॉडी सरकत होती, तसं खालील कुत्रे जे आहे ते जोरजोराने ओरडत होते, खूप एक्साइटेड होते. पण नरेटरने आपल्या हाताच्या काठीने त्या कुत्र्यांना एका बाजूला केलं आणि जशी ती बेबीची बॉडी वरून सरकली आणि जशी त्याची शेपटी दिसू लागली, तर नरेटरने वरच्यावर त्या शेपटीला पकडून त्या बेबीला वरच धरून ठेवलं, कुत्र्यांपर्यंत पोहोचू दिलं नाही. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तो बेबी खूपच इनर्ट अँड लाईफलेस म्हणजे खूपच अशक्त आणि मरणासन्न स्थितीमध्ये वाटत होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी, आणि तो नक्कीच एक मेल बेबी होता, म्हणजे एक नर जातीचं वानर ते होतं. बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट टू द वरांडा and were witnessed my rescue operation. तोपर्यंत लेखकाचे जे आई वडील होते आणि त्यांचे सिस्टर्स होत्या, बहिणी होत्या, त्या पण वरांड्यामध्ये आलेल्या होत्या आणि ते सर्व नरेटरचं जे रेस्क्यू ऑपरेशन होतं म्हणजे जे बचाव कार्य होतं ते सर्व बघत होते. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. काही त्यांचे शेजारी पाजारी पण दूरवर गोळा झालेले होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड and gently laid him on the floor instead of inside the poultry coop. तर नरेटरने त्या बेबीला त्यांच्या बॅकयार्डमध्ये म्हणजे अंगणामध्ये नेलं आणि त्याला एका पोल्ट्री कूपमध्ये म्हणजे जिथे कोंबड्यांचं खुराडं जे असते त्यामध्ये खाली झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. त्याच्या शरीरावर पूर्ण ओरखडे आणि स्क्रॅचेस म्हणजे जखमा जे आहेत आणि चावण्याचे जे ओरखडे असतात ते दिसत होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द बोन्स. त्याच्या काही जखमांमधून तर रक्त सुद्धा बाहेर पडत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस. तो बेबी जो आहे तो कुठलीही हालचाल न करता तिथं पडून होता. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. लेखकाच्या वडिलांनी प्रथमोपचार पेटी आणली आणि त्या लंगूरवर काही प्रथमोपचार केले, त्याला ट्रीट केलं आणि त्याचे जे जखमा होत्या त्याला ड्रेसिंग वगैरे केलं, त्याचं रक्त जे वाहत होतं ते वाहायचं थांबलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेर शॅलो. लेखकाला हे बघून फार हायसं वाटलं की जरी त्या बेबीचे जे श्वास आहे तो खूप हळूहळू चालू होता, तरी तो बेबी जो आहे तो श्वास घेत होता, हे बघून लेखकाला फार बरं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. थोडंसं त्या बेबीच्या चेहऱ्यावर पाणी मारण्यात आलं आणि पाणी मारल्यानंतर तो बेबी हालचाल करू लागला. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि थोड्या वेळानंतर थोडे अजून प्रयत्न केल्यानंतर ही सॅट अप, तो बेबी उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड.
तो बेबी एकदम शॉकमध्ये धक्का त्याला बसलेला होता आणि जणू काही वाऱ्यामध्ये जे पान फडफडते त्याप्रमाणे तो बेबी जो आहे तो थरथर कापत होता. His two twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. तर त्याचे दोन छोटे छोटे डोळे हे अश्रूंनी भरून गेले होते आणि तो रडत होता, सॉब करत होता, रडत होता आणि मफल्ड क्राय म्हणजे हमसून हमसून रडत होता. जसं एखादं माणसाचं मूल, लहान मूल त्याला एखादा ट्रॉमा फेस केल्यानंतर, एखादा धक्का बसल्यानंतर किंवा काही सहन केल्यानंतर जशा पद्धतीने तो रडतो त्याप्रमाणेच तो लंगूरचा जो बेबी होता तो सुद्धा रडत होता. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. लेखकाने त्या बेबीला एक बनाना ऑफर केला, पील्ड म्हणजे सोललेला बनाना ऑफर केला जो त्याने थरथरत्या हाताने घेतला आणि तो त्याचे हेजिस्टंट बाईट म्हणजे संकोचत एक एक तुकडा करून खाऊ लागला. तर अशा प्रकारे नरेटरने त्या बेबीला रेस्क्यू केलं. मित्रांनो, हा होता पॅसेज नंबर 3. आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.